मित्रांनो, आम्हाला जायचं होतं देवरायला. यासाठी आम्ही आवरून बिरून मस्तपैकी निघालो. ट्युशनमधून ते पेपर झाल्यावर आम्ही लगेच पोरं काय धिंगाणा करीत होती गाडीत. आम्ही 5 जण गाडीवर बसलेलो. काय बसता येईना, काहीच होईना. पोरं तर काय मज्जाच करीत होते. मग गाडीतून हे बघा कसे बघा उतरायलेत. अरे अरे आणि शेवटी राहिलं नाही रे सावरे. आल्या त्यांनी गाणी लावली. पोरं जरासं जोशमध्ये आले. पोरं नाचा लागले. मग थोडंसं सरांना म्हणलं, सर गाणं बिणं लावा. सर म्हणले बरं लावतो. पहिले म्हणले हाजरी घ्या. मग हाजरी बिजरी घेतली. म्हणजे सगळे आलेत का नाहीत का कोणी विसरलंय त्यासाठी राऊतने हाजरी घेतली. मग काय तर डीजे लावलं. मग नाचा लागलो. नाचलो लय वेळ नाचलो. मग ते जेवढी तर मी आहे ते राऊत सगळे चिला बागडा नाचत आहेत. थोड्या वेळाने वरी जायचंच होतं. वरी चाललो होतो तर आम्ही निघालो होतो. गाडीतून सामान काढलं होतं आणि वरी जाऊन खिचडी बनवायची होती. आम्ही मग थोडंसं मज्जा वरी चाललोच होतो की लगेच थोड्या वेळाने पाऊसच आला. मग सर म्हणले त्या याच्या खाली थांबा. मग आम्ही थांबलो त्याच्यात खाली. मग पाऊस बिऊस उघडल्यावर आम्ही वरी निघा लागलोत. वरी निघल्यावर काय मग सगळे निघा लागले. म्हणलेल्या मज्जा यायली. ते सर जातात म्हणले काट्या घेऊन त्याला वरी सापडणार नाहीत. हे राऊत तोडीत आहे. काट्या त्याला सुटाना गेली. राजेशला सापडल्या कुठून काय नाही. हे येणं तांदूळ घेऊन जातोय. ते म्हणतोय लय जडेदार नाही. सर आलेत आपले जार घेऊन. याळव्या चढत आहे त्या महागा आण्या सावऱ्याचा इशेतला हाडे. मग मी पण जरा म्हणलो पळाव हे मुंडे. म्हणलो असं सर म्हणले जा पुढं जाऊन व्हिडिओ काढ. मग मी पुढं चाललो. ते म्हणला राऊत म्हणला चल रेस लावू. मग काय रेस लावली. सर म्हणले मग आणा बरं सगळीकडून. मग आणले गोळा केले जागेवर. एका ह्या मित्रांनी दगड आणले. म्हणले चूल बनवायची का. मग चला सर म्हणले बनवा. मग चूल बनवायला हे लागलं. मग त्या मदत राऊत पण करायला लागला. नंतर जाळ लागला. कढई ठेवली. सर आता टाकायला तेल. हे सगळं तेल सरांनी 1 किलोचं तेल टाकलं अख्खं. नंतर मसाले विसालेले टाकले ना सरांनी भकाभक. भातापेक्षा तर मसाले जास्त झालेत. आता टमाटा आले. हे टमाटा वरून टाकले. थोडंसं हळद टाकली. आता सर टमाटर टाकलं. लगेच सगळे मसाले मिक्स केले. सर मसाले मिक्स करीत होते. नंतर तांदूळ टाकला. मग थोडा तांदूळ पलीकडे सांडला होता आणि थोडा सांडला होता. मग सर म्हणले जाऊन द्या आता काय करता येते. सर सगळे मिक्स करीत होते. आता पाणी टाकायचं होतं. तो पस्तोर एका मुलांनी पाणी आणलं. ते टाकायला लागलं पाणी टाकायला. सर म्हणले अजून पाणी आणि एवढूशा पाण्याने काय नाही होणार. मग अजून आणलं. अजून एकदा म्हणले अजून आणलं. लय कमी झालंय. शिजणार सुद्धा नाही. मग त्याने अजून पाणी आणलं वाटतं. इकडून ते जरा घसरत होते म्हणून हे केलं. बका पाणी टाकलं इथं. निश्चित तरी चाली वरी. हे आमची खिचडी तयार झाली. पोरं तर असे थांबले होते जसे काय कधी खायलाच भेटलं नाही. पोराने राजाने आणला होता डब्बा. राजा बघतोय दुसऱ्या राजाकडे. आणि इकडे हे 3 जण बसले होते कांदा कापीत. कांदा लिंबू. मग काय मी पण म्हणलो आता जेवा. मग तिकडून समर्थ काहीतरी म्हणत होता. म्हणलो आता जेवण करावं.